नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? आज नवीन रेसिपी पाहायला तयार आहेत ना? चला तर मग बघूया. आता आज मी काय बनवते हे तुम्हाला कळलंच असेल, की आम्रखंड बनवते. त्यासाठी आपल्याला ना असं भरपूर असं दही मिळवून घ्यायचं म्हणजे जास्त पण नाही, पण दही जास्तच ठेवायचे कारण आहे ना त्याच्यातलं पाणी निघून गेल्यानंतर आहे ना दही कमी होतं. म्हणजेच तो चक्का कमी होतो. मग आता हा चक्का काढण्यासाठी आपण असं आहे ना, पाणी काढून घ्यायचंय थोडंसं दह्यातलं आणि असं वरती बांधून ठेवायचं म्हणजे खुटी वगैरे कशाला तरी बांधून ठेवायचंय. आता अशा पद्धतीने मी ठेवले आणि ते पाणी निघून गेल्यानंतर आहे ना, आपल्याला असा चक्का भेटतो. या चक्क्याला ना हंकड सुद्धा म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. आता हे तर मला माहिती आहे. तुम्हाला पण माहितीच असेल. चला तर मग सुरुवात करूया. आता मी इथं चक्का घेतलेला आहे, पिठी साखर घेतलेली आहे आणि आंब्याचा रस घेतलाय. आता हा आंब्याचा रस आहे ना पूर्ण काढून घ्यायचा आहे. त्यामध्ये ना अ, म्हणजे तुम्हाला जितकं गोड हवं ना, आंबा जर जास्त गोड असेल तर साखर कमी घालायची, आंबा कमी गोड असेल तर थोडी जास्त घालायची आहे. त्यानंतर आपण ही साखर घालून घेतली का आंब्यातलं पाणी पूर्ण कमी होऊन द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने करून घ्यायचं. जसं की आपण आंबा पोळी बनवण्यासाठी यामध्ये तुम्ही ना विलायची पूड सुद्धा घालू शकता, जायफळ पूड सुद्धा घालू शकता. तुम्हाला आवडेल तशा पद्धतीने तुम्ही घालायचे चिमूट-चिमूट. त्यानंतर मी इथे एक ताटली घेतलेली आहे. हे आपल्याला बनवायचे ते मिक्सरमध्ये नाही बनवायचं. ही आपली ट्रिक आहे. यामुळे ना आपल्या आम्रखंडाला पाणी सुटत नाही आणि एकदम मऊ लुसलुशीत होतं. आता इथे मी चक्का घेतला आहे. याला हिंदीमधून छेना असं पण म्हणतात. हे घेतल्यानंतर तुम्हाला जितकं गोड हवं ना, ते त्या प्रमाणात तुम्ही साखर टाकून घ्या. खूप जास्त पण नाही टाकायची कारण आंबा पण गोड असतो आणि आंब्याच्या पल्पमध्ये आपण साखर टाकलेली. आता हा पल्प तयार झालाय ना, तो त्यामध्ये टाकून आहे ना मिक्स करून घ्यायचं. मी दाखवते अशा पद्धतीने. हे मिक्स झालं का मग आपल्याला ना एक असा आहे ना लाकडी हे असतो म्हणजे रवीच म्हणता येईल याला. ते घ्यायचंय आणि त्याने मी दाखवते ना, अशा पद्धतीने व्यवस्थित घुसळून घ्यायचे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी एकदम मऊसूत आणि एकजीव करून राहिले. यामुळे ना आपल्याला ना श्रीखंडाला ना पाणी सुटत नाही म्हणजेच आम्रखंडाला. आता हे आम्रखंड बनवताना ना भरपूर काळजी घ्यावी लागते किंवा श्रीखंड बनवताना सुद्धा काळजी घ्यावी लागते. आपण जर मिक्सरमध्ये बनवलं तर साखरेला पाणी सुटून ते एकदम असं पातळ होतं. त्यामुळे घट्टपणा येत नाही त्याला आणि असं जर तुम्ही बनवलं तर तुमच्या मनासारखं श्रीखंड किंवा आम्रखंड तयार होतं. तुम्ही बघू शकता एकजीव झालंय कसं मस्तपैकी आणि त्याला पाणी पण सुटलेलं नाही. अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी तुम्ही चॅनलला नक्की फॉलो करा आणि रेसिपी खूप सोपी आहे. थोडा वेळ काढून नक्की बनवा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक फॉर वॉचिंग.